एसटी बसने दुचाकीला समोरून धडक दिल्याने दुचाकीवरील शिक्षक व त्यांची पत्नी जागीच ठार झाले. त्यांची 7 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी दुपारी 1:15च्या सुमारास कुर्डुवाडी बार्शी रस्त्यावरील चिंचगाव हद्दीत घडली. सागर रंभा काळे वय 36, नेहा सागर काळे वय 24, दोघे राहणार नेरले तालुका करमाळा असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. सागर काळे हे रोपणे तालुका माढा येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. प्रवीण काळे यांच्या फिर्यादीवरून बस चालक धीरज शिवारे राहणार येडशी याच्या विरुद्ध कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सागर काळे हे त्यांची पत्नी व मुलीसह नेरलेहून दुचाकीवरून MH45 AW 1289 म्हैसगाव तालुका माढा येथे निघाले होते. बार्शीहून स्वारगेटकडे भरधाव निघालेल्या एसटी बसने MH14 BT 4652 दुचाकीला समोरून धडक दिली. या धडकेत पती पत्नी जागीच ठार झाले. दुर्वा ही मुलगी मातीत उडून पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले. कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात मृत दाम्पत्याची उत्तरीय तपासणी करण्यात आली. पोलीस तपास करत आहेत.